मोदींबद्दल तर बोलत होते, परंतु अमित शहाला शरद पवारांनी मदत केली असं त्याचं. एक म्हणजे मी काय ते पुस्तक वाचलेलं नाही, म्हणजे ते अजून ते आलंच नाही मला असं वाटतं. दुसरं, मोदी यांचा जो हे जे आहे उदय, म्हणजे मुख्यमंत्री म्हणून ते मला असं वाटतं की 2000च्या नंतर ते झाले आहेत. आता मी शिवसेना सोडली 92 सालामध्ये, त्याच्यामुळे मला नक्की काय त्याच्यातलं काहीही ऑथेंटिक अशी माझ्याकडे काही माहिती नाही. पण ठीक आहे ना, त्यावेळेला हिंदुत्वाचा जयघोष बाळासाहेब पण करत होते, मोदी साहेब पण करत असतील, होतेच, मोदी साहेब पण करत होते, अडवाणी साहेब करत होते. त्याच्यामुळे कदाचित काही मदत झाली पण असेल, पण मला काय त्याची ऑथेंटिक माहिती नाही आहे. शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली असं देखील. अरे पण मी सांगितलं ना, मला माहीत नाही, पण मी त्याच्यामध्ये नव्हतोच. ते पुस्तक पण वाचलेलं नाही आणि खरोखर काय झालं हेही मला माहीत नाही. त्याला ते पवारसाहेब आहेत, ते स्वतःच्यावर प्रकाश टाकू शकतात. बाळासाहेब तर दुर्दैवाने नाही आहेत आपल्यामध्ये. पण हे साहेब अशा पद्धतीने गौप्यस्फोट करणं हे पुस्तक विक्रीला पण कुठे ना कुठे फायदेशीर ठरत असतं. आता काय, कोणी काय बोलावं, कोणी काय लिहावं, त्याच्यावर आपण कसं काय बोलणार आहोत, काय बंधन त्याच्यावर टाकणार आहोत. आज वसंत व्याख्यानमालेमध्ये आपलं व्याख्यान होणार आहे, जातीय जनगणना त्याचबरोबर महापालिका निवडणुका हा संदर्भात. मला म्हणजे मी फार पूर्वी वसंत व्याख्यानमालेत माझं भाषण झालं होतं. मी महानगरपालिकेचा महापौर वगैरे, त्याच्यानंतरचा महानगरपालिकेतल्या गमती जमती काम वगैरे ते पद्धत. त्याच्यानंतर नाशिक रोडला सुद्धा आता एक व्याख्यानमाला, तिथे काही माझं भाषण झालेलं आहे. बऱ्याच वर्षामध्ये काही मी व्याख्यानमालेत काही गेलो नाही, आमंत्रण येत होतं आणि मग त्या दिवशी श्रीकांत बेने आले आणि त्यामुळे तुम्ही बोलायच्यावर विषय मला असं हाच आहे, ओबीसी आरक्षण आणि जात गणना. आता म्हटलं ठीक आहे, येतो मी, आणि त्याप्रमाणे चाललो आहे. आता बघू, जे काही सुचेल आठवल त्यात ते बोलू. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी सध्या चर्चा सुरू आहे. हे बघ, मला तरी वाटत नाही. याचं कारण काय की अजितदादाने स्पष्टच सांगितलेलं ना, अशी काही चर्चा नाही, आणि त्याच्यापुढे काही त्यांनी ज्या स्टेटमेंट्स केलेले आहेत, त्यामुळे मला काही त्याच्यामध्ये फारसं काही तथ्य असं काही वाटत नाही. काही इच्छा काही लोकांच्या असू शकतात, नाही असं नाही, परंतु तशी काही चर्चा प्रस्ताव वगैरे काही नाही. आणि अजितदादांनी तर त्या सगळ्या चर्चा उडवून लावलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर लढाव्या अशा प्रत्येक पक्षातून जो आहे, महायुतीच्यातून नारा दिला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाची नेमकी या सगळ्यामध्ये भूमिका काय असणार आहे? आणि विशेषतः आपण मुंबईमध्ये महापौर राहिला, त्यावेळेला मुंबईमध्ये जास्त जागा मागणं किंवा तिथे काही ताकद आपल्या माध्यमातून उभी केलेली असं वाटतं. हे बघा, त्याला उत्तर जे आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत, परंतु ही कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे काही ठिकाणी शक्य आहे की काही वेगळे पण लढू शकतात, असं त्यांनी दोन्ही शक्यता ज्या आहेत वर्तवलेल्या आहे. पण एक गोष्ट त्यांनी सांगितलं की आम्ही एकत्र लढवणार, आणि असं होतंच. आता मागच्या विधानसभेला सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे महायुतीच्या 2 पक्षांनी फॉर्म भरले, त्यांच्या विरुद्ध, महाविकास आघाडीच्या विरुद्ध झालेलं आहे. तर इथेच मोठ्या प्रमाणावर होईल, कारण शेवटी कार्यकर्त्यांना सुद्धा अपेक्षा असते की आम्ही सुद्धा लढावं, आम्ही सुद्धा पुढे यावं. तर 1991 साली शिवसेना सोडल्यामुळे अधिकृत माहिती नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेलं आहे. छगन भुजबळ बोलत होते. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.